आपण ग्रे कलर घेतलाय फ्रेश लुकचा, जो सगळ्यांकडे अवेलेबल असतो. अशी वाटी झाली पाहिजे लेन्सची, अशी अशी पूर्ण. थोडं जरी असं असेल तर ती उलटी असते. कॅमेरा पुढे असते. हा का? ओके. दिसणार आहे का? नाही दिसणार. नाही पुढं घ्या माणसं इथं कॅमेरा साईड घ्या. नाही दिसणार आहे, खूप पातळ आहे. बरं ठीक आहे, चलो अशी वाटी पाहिजे. हा अशी जर थोडीशी झाली तर ती उलटी असते. कसं लावायचं? आता ब्राईडच्या हिशोबाने लावायचं आपल्याला. ब्राईडचे थोडे जरी डोळ्यापाशी नाही, ब्राईड कशी अशी आपण काय करायचं, तिच्यापेक्षा हुशार करू. तिला काय करायचं, खाली बघायला लावायचं. हा जो गोट आहे असं ठेवायचं, असं ठेवायचं आणि नोज कडे बघायला लावायचं आणि तिची विजन कट करायची, पटकन ठेवून द्यायचं. आणि जेव्हा ती नाकाकडे बघणार आहे ना, तिचं विजन कट होईल. आणि जेव्हा आपल्या डोळ्याला दिसत नाही इकडे काय करतोय ते समजणार नाही ना, तर पटकन टाकून घ्यायची तेवढे. सेम पलीकडची पण. आज आपण ब्राईडच्या हिशोबाने मेकअप करणार आहे, ना की मॉडेलच्या हिशोबाने. मला तो मदर ब्राऊन कलर तयार करून दाखवतो मी. पटकन टाकून घ्यायचं. मी आता लेन्सवर घेतलंय, पण तुम्ही ह्याच्यावर घ्या, कुठलंही बॉटल तुम्हाला कम्फर्टेबल असतं. टिश्यू दे बेटा. आणि सॉंग कुठलंच आहे कुठे राहतं छान. ओके, घे ना बिफोर. आपण बिफोर आहे ना थोडस सिटी एम्प्टी करून घेऊया. शाईन ते बरं. डोनर दे. डोनर रोज वॉटर. आवाज कमी ठेव, म्हणतात आम्हाला ऐकायला येत नाही. हे बघा, ते ना शिफ्ट केलंय मी. कुठल्याही टोनर काय करायचं, आता हे जे काय आहे ना, जे थोडेसे बजेट मधले नाही पण हाय एंड रेंजचे प्रोडक्ट जे असतात ना, त्याला स्ट्रेन असतात. ते असे कॉटन वर घ्यावे लागतात आणि ते कॉटनने काय करावं लागतं, थोडस डॅब डॅब करावं लागतं. पण त्यात काय होतं, हाय एंड रेंजचे प्रोडक्ट आहेत बरोबर, ते निम्म्याच्या वर प्रोडक्ट त्या कापसामध्येच राहतं. बरोबर आहे की. मग अशी डोकं लावून थोडस ती 10-5 रुपयाला बॉटल येते त्याची शिफ्ट करायचं आणि बस आपल्याला पाहिजे तेवढं काम होऊन जातं. प्रोडक्ट पण वाया जात नाही. पुढचं ना जे बोलेल ना मी मॉइश्चरायझरचं ते घेशीला. थंडी नाही ना माझं. तुला हे मागचं कम्फर्टेबल आहे की काढून टाकू? राहू दे. त्याच्यानंतर मॉइश्चरायझर. ड्राय स्किन आहे तर तो एम्ब्रोलिसिस बेस्ट 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 नाही बेस्ट प्रोडक्ट आहे ड्राय स्किन साठी. पण फक्त एक्सेस जर तुमची ऑइली स्किन असेल तर वापरू नका. आणि मॉइश्चरायझरची क्वांटिटी किंवा कुठल्याही प्रोडक्टची क्वांटिटी पाहिजे तेवढीच असली पाहिजे. तुम्ही जर एक्सेस प्रोडक्ट घेतला तर पण मेकअप खराब होतो. जेवढं स्किनला गरजेचंच आहे तेवढंच घ्या, नंतर जास्तीचं वापरू नका. आणि हे बघा, लावताना कसं लावतात, आपल्याला ते अप्लाय करायचंय ना, मग आपण
आपण मग तू मध्ये मध्ये करू नको बरं. तेवढंच आहे. मॅडम तुम्ही थोडे पाठी मागत हा आपल्या स्किनवर सॉरी फेसवर सगळ्यात नाजूक स्किन कुठल्या भागात आहे फेसवरची? सगळ्यात पातळ स्किन कुठे आहे माहितीये का तुमच्या डोळ्यांच्या खाली आणि इथे वर आणि इथे तिथे काम करताना थोडस जपून राहायचं. आणि स्किनवरचे सगळ्यात ड्राय पार्ट कुठले आहेत? आपल्या स्किनवरचे ना सगळ्यात ड्राय पार्ट कुठले सांगू का? अंडर आय, नोज कॉर्नर आणि मंकी माउथ. या ठिकाणी तुमचा मेकअप जास्त खराब होतो बघा, है की नाही? मग सगळ्यात आधी प्रोडक्ट लावताना या ठिकाणी लावायचे. कुठे लावतात? अंडर आय. त्याला प्रॉपर हायड्रेट करून घ्यायचंय, नाहीतर ना तुमच्या ज्या क्रीज असतात ना त्या जास्त दिसतात. जर क्रीज दिसावं, आता हे बघा क्रीज पण काय ते स्किनचा एक तुमचा प्रॉब्लेम आहे. जो ब्राईड असेल त्याला, ब्राईडला सांगितलं काही काही चॅनेल ऑलरेडी क्रीजेस दिसतात, त्या थोड्याफार प्रमाणात दिसतातच. फक्त त्यांना काय आपल्याकडून ही चूक होऊ द्यायची नाहीये की त्या क्रीज मध्ये प्रोडक्ट जाऊन बसून द्यायचे नाहीत, नाही तर क्रीज खाली ओढली ना त्याच्यात भरभरून प्रोडक्ट असतात. आता पुढे दाखवते मी ते कसं करायचं ते क्लिअर. म्हणून क्रीजला थोडस काय हायड्रेशन देण्यासाठी, मॉइश्चर देण्यासाठी काय करायचं आपल्याला? व्यवस्थित तिथे मॉइश्चरायझर लावून घ्यायचंय. नोज कॉर्नर आणि लिप कॉर्नर. इथे काय होते सगळ्यात जास्त स्किन ड्राय असते, मग तिथे प्रोडक्टची गरज. आता आपण लावलंय मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर लावल्यानंतर स्किन चमकावी, चमकली पाहिजे थोडीशी का इतपत मॉइश्चरायझर लावायचं. एकदम शायनी शायनी नाही दिसलं पाहिजे. जर तुम्ही एक्स्ट्रा मॉइश्चरायझर लावता ना जरा वेळाने मेकअपचे प्रॉब्लेम वाढणार. ते असं ऑइली फेस दिसतो आणि हात जरी लावला ना तरी मेकअप हाताला येतो. म्हणून मॉइश्चरायझर प्रमाणात लावायचं. त्याच्यानंतर काय येतं? आता हिच्या स्किनला प्रॉब्लेम काय आहे? ड्राय स्किन आहे. ओके, गरज कशाची आहे? हायड्रेशनची. पोर्स आहेत का? सिलिकॉन प्रायमरची गरज आहे का? ऑइली स्किन आहे का आपली? मग आपण प्रायमर कुठला निवडणार? हायड्रेटिंग प्रायमर. व्हेरी गुड. हे बघा ॲलोवेरा कसं असतं? सेम जस्ट गोलचं एक प्रायमर येतं. हे बघा हायड्रेटिंग, असं ॲलोवेरा सारखं आहे. हे ग्रीप प्रायमर आहे किंवा हायड्रेटिंग प्रायमर. काय करायचंय फक्त यश ऑडिओ भी आगे. प्रत्येक स्टेपचा व्हिडिओ घ्या. सर हे तुमच्या मोबाईलला आहे का? म्हणजे तुमच्या त्यात आवाज येईल. मग यांचा मोबाईल त्याच्यात रेकॉर्डिंग चालू आहे. व्हॉइस चालू आहे. म्हणजे येईल ना त्यात. तो व्हिडिओ घेऊ आपण त्याला मॅच करू. इथं पण व्हिडिओ चालू आहे. तुम्हाला मी पण माहिती देत होतो ना आपला दुसरा पार्लरचा. मी 2 माईक कॅरी करू शकतो म्हणून घेत होते व्हिडिओ. देखील आणि मोठी चांगली ओके, हे झालं आपलं CTMP. सगळ्यात महत्वाचा पार्ट मेकअप मधला.
पुष्करणे काय केलं मग मला म्हणायचं नको कळी हे झालं CTMP. आता हे बघा अजून एक गोष्ट सांगते हा. तुम्हाला आहे ना हातात घे ना मग हे बघा हे ग्रीप प्रायमर काय करत असतं ना तुम्ही जेव्हा फेसला असं हात लावता ना तर चिपकून येत असं कोण CTMP केले आपण आता. CTMP तुमच्या स्किन टाईपच्या अकॉर्डिंग करायचंय. काय स्किन टाईपच्या अकॉर्डिंग करायचंय. आता तुम्हाला एवढं समजलंय ड्राय स्किनला कुठले प्रोडक्ट वापरायचे आणि ऑइली स्किनला कुठले प्रोडक्ट वापरायचे. मग जर कॉम्बिनेशन स्किन आली तर काय करताल मग जिथं जिथं ऑइली आहे तिथं तिथं ऑइलीचे थोडेसे वापरा. जिथं जिथं ड्राय वाटते तुम्हाला तिथं थोडस ड्रायचे वापरा. जर तुमच्याकडे हे नसेल तर सरळ हायड्रेशन असणारे प्रोडक्ट वापरा. समजलं ही कन्सेप्ट क्लिअर झाली. ओके. आता CTMP करताना ब्रशने प्रोडक्ट मी तरी लावत नाही. ब्रश मध्ये काय होतं एक्सेस प्रोडक्ट जाऊन बसतं तिथे तुमचं प्रोडक्ट पण नसतं. दुसरी गोष्ट हा हायजेनिकच्या हिशोबाने छान आहे हायजीनच्या हिशोबाने पण जो प्रोडक्ट आपल्या हाताने स्किन मध्ये ब्लेंड होणार आहे स्किन मध्ये मर्ज होणार आहे तेव्हाच रिझल्ट अजूनच सुंदर होतो. म्हणून मी तरी शक्यतो हातानेच CTMP करते. तेच करा कारण प्रोडक्ट वाया जातो उगाच. आणि जर एखादी हाय क्लास क्लायंट असेल तर मग तुम्ही प्रेफर करू शकता. ओके. आता पुढची आपली जी प्रोसेस आहे ती आहे काय पुढे काय करायचं आता आपल्याला आता करेक्शन साठी तिला काय प्रॉब्लेम आहे यश यश व्हिडिओ राहिला ना हा दे ते दे बरं कलरचे पाहिजे त्यांना मदर ब्राऊन कलर दाखवतो मी आणि तो दाखवते ते काय तो होता ना दुसरा त्यातच होता ते बरं ते हा थांबा दोन तुम्हाला खूप त्यांचा एक कलर करून दाखवतो. आता हे बघा आपले प्रायमरी कलर्स कुठले होते मगाशी हो रेड हो रेड रेड येलो आणि ब्ल्यू हे काय तुमचे प्रायमरी कलर्स आहेत. लक्षातच राहत नाही. हे बघा आणि ब्ल्यू काय सर याचा कलर थोडा चेंज झालाय का खूपच छोटे आहे ना हा हे कमी करा ना आहेच तर तुम्ही करू. हा इकडे सांगितलं हा मग का ते अजून वाटेल दिसतंय आता का दिसते ते संपत ते बरं थांबा चला ऑलरेडी कमी आहे. हे बघा बस हा, आता माझा दाखवा. दिसतंय हा ब्राऊन मग हा तुमचा कुठलाही प्रॉब्लेम असो कुठलाही तो काय करणार तुमच्या त्या प्रॉब्लेमला करेक्ट करणार. ओके. रेड येलो आणि ब्ल्यू कलर मिक्स करून म्हणजे हे काय आहे तीन प्रायमरी कलर्स आहेत. हे मिक्स करून एक कलर तयार होतो त्याला आपण काय म्हणतो मदर ब्राऊन कलर. ओके. आणि हा मदर ब्राऊन कलर तुमच्या कुठल्याही प्रॉब्लेम वर सोल्युशन ठरतो. आता हा कलर कसा वापरायचा आहे तुम्हाला जर आता तुमचं खूप 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 हायपर पिगमेंटेशन आहे तर तुम्हाला एक्झॅक्ट असा शेड लागणार आहे तो डार्क आहे
ओके. आणि तुमचा जेवढा लाईट लाईट प्रॉब्लेम येईल ना तुम्हाला तेवढा तेवढा काय करायचंय ब्राऊन कलर थोडा थोडासा लाईट 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 करायचा. म्हणजे लाईट लाईट म्हणजे काय दाखव येलो त्याच्यात काय करायचंय तुम्हाला थोडासा येलो कलर मिक्स करायचा. मग तो कसा होणार ऑरेंज कडे कन्वर्ट होत जाणार. दाखवा घे ना घे ना घे ना. तो कसा मग ऑरेंज कडे कन्वर्ट होत जाणार. ऑरेंज शेड कसा मिक्स करा होतो तयार सांगा. ऑरेंज कसा तयार होतो येलो आणि रेड. हे बघा असं पण दिसेल तुम्हाला. हे बघा याच्यात काय केलं मी आता बघा जास्त प्रॉब्लेम असेल तर तुम्हाला हा वापरायचा आणि जसं जसं तुमचा प्रॉब्लेम कमी 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 होत जाणार आहे तसं तसं तुम्हाला वर 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 जात जाईल. ओके समजलं नाही समजत समजलं समजलं ना. हा जेवढा प्रॉब्लेम दार तेवढा रंगदार जेवढा प्रॉब्लेम कमी कमी तेवढा रंग कमी. आता डर्माचं पॅलेट कोण कोण वापरतो सब वापरते हे डर्माचा पॅलेट. हा सगळे वापरताना डर्माचं पॅलेट. डर्मामध्ये D30 आहे D32 आहे आणि एक ऑरेंज एकदम लाईट ऑरेंज आहे. ओके मग त्यातले जे D32 आहे ना ते डार्क याला प्रॉब्लेमला जाणार. D30 आहे त्याच्यापेक्षा कमी प्रॉब्लेमला जाणार आणि अजून एक ऑरेंज कलर येतो तो त्याच्यापेक्षा कमी आहे आणि त्याच्यानंतर अशा रंगाचा एक येतो ते त्याच्यापेक्षा डार्क प्रॉब्लेमला जाणार. अशा प्रकारे तुम्हाला करेक्शनचे रंग वापर समजे जास्त खोलत नाही जायचं आहे आणि त्यामुळे करेक्शन. ओके आता हा बघा हा आपण त्या दिवशी काय वापरलं होतं लिक्विड मध्ये वापरलं होतं. आज आपण थोडस वेगळं बघूयात आहे की नाही. हा तो हा यश व्हिडिओ घे बा. आणि हे मला वेट ड्राय वेट टिश्यू सॉरी हा तसं माझं माझं आणि ते ना त्याच लावायचे खुली ना ही गोष्ट पण खूप महत्वाची बर का आता जे आपण करतोय ती व्हिडिओ शूट. आणि ना तुम्ही बघा आता हा क्लास केल्यानंतर कुठेतरी शिकायला जाणार ना त्यावेळेस एक लक्षात घ्यायचंय शिकायला जाताना फक्त मेकअप शिकून नाही यायचंय तिथलं इन्व्हायरमेंट किंवा ते कसं काम करतात किंवा तिथलं शूट कसं करतात किंवा म्हणजे अशा बाकीच्या गोष्टी पण बघायच्या त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे ठीक आहे नाही ह्या गोष्टी पण शिकायच्या. फक्त आपण एखाद्या ठिकाणी शिकायला गेलो ना हा आम्ही हेच शिकायचं ते शिकायचं त्यांचं मॅनेजमेंट कसं आहे तिथं कसं काम चालतं काय चालतं ना हे पण बघायचं त्याचा उपयोग आपल्याला आपल्या रिअल कामात. त्याला हे कलेक्ट ठरवला पाहिजे. हे घे पटापटा आपलं कोण आता आवडलं पाहिजे मेकअप. चलो जसं कम्फर्टेबल तिकडचे लाईट लावू पुन्हा अभंग तिथे लाईट चार्जिंग लावला लाईट कुठे
कुठे गेले आम्ही चार्जिंग नाही लाईट लागणार आहे लाईट चार्जिंग लावलं का लाईट यश हा का पटकन आण, पटकन आण. मी तुला आणलं मागे घेऊ शकतेस मी कम्फर्टेबल आहे असं हं? हा. थोडं असं वन साइड घेतलं तरी चालेल म्हणजे हे फ्रंट फ्रंट नको ना बरं ठीक आहे ठीक ठीक आहे हा ठीक आहे नाही झूम घे हा झूम काय काय लावलंय कारण आपल्याला काय करायचंय प्रॉब्लेम आपण काय करणार आहे बिफोर आफ्टर करणार मग आपल्याला आउटपुट करायचं आपल्याला काय मेन फेस आहे ना मग आपण फेसवर फोकस करा घे रे दादा फेसवर तुम्हाला आता रील मध्ये पण बघायला भेटत हा आपण काय करायचं आपल्या फेसला हायलाइट पुढे पुढे घे हा वेरी जमलं ओके बघा हा अजून एक कुठला तरी फक्त मला ना आय मेकअप आणि फेस असा हायलाइट झाला पाहिजे असं करू शकतेस ना तुम्हाला नाही मला काहीच नाही लागत मला फक्त ते हाय असं प्रॉप पाहिजे होतं काहीतरी ते तुम्ही वापरला पण काहीच नाही चल ठीक आहे तुझ्या हातात नेल्स वगैरे आहेत ते यूज कर सॉरी दादा म्हणतो होतं दुसरा किंवा मग असंच कर नॉर्मल फक्त मला आय मेकअप हा आय मेकअप लिपस्टिक दाखवायची मला म्हणजे हा ट्रान्झॅक्शन पण घेणार हा चालेल चालेल हा ठीक आहे नाही ना बिफोर दाखवायचं आपल्याला आधी फेस हे कर आणि मग असं स्टार्ट मला 1-1.5 तासात मेकअप घ्यायला असं हवा ते बरं आता आपण आहे ना याला गेला टिशूला चलते का ओके चलो अभी करेक्शन करते हैं थांबा हा ना ते हा नाही नाही ठीक आहे शॉपर्यंत ब्रश काढलाय का आणि तू प्लेट बघितली का सगळ्यांनी बघितली प्लेट प्लेट दाखव मला आहे की नाही मदर ब्राऊन कलर मुलींनो आता ह्यातला अजून एक रंग आहे आणि असं आहे असंच एक शेप आता माझ्याकडे ना आपले 2 शेड आहेत ठीक आहे
हा ना थोडासा नाही, याच्यात रेडिश जास्त आहे आणि हा न्यूट्रलचा आहे, बरोबर. फेसवर क्लिक करा ना त्याच्यावरती. हा हे बघा, आता याच्यात तुम्हाला दोन्ही सेमच दिसतील बघा. पण हा. फेसवर धरलं ना सर्व क्लिअर दिसतं. हा हे बघा, खालचा कसा आहे थोडासा आणि वरचा. हा मी रिअल ब्रँडला वापरते. मी जे रिअल ब्रँडला वापरते तेच सांगते. हा मग हा कसा आहे, थोडासा डार्क आहे आणि तो त्याच्यापेक्षा लाईट आहे. मग तुम्हाला तशा प्रॉब्लेमच्या अकॉर्डिंग ते युज करायचं आहे. आणि हा कुठला रंग आहे, मदर ब्राऊन कलर. ह्याच्यात कुठले रंग आहेत, आता हा कसा तयार होतो तुम्हाला माहितीये, कसा तयार होता हा. कोण म्हणाले याच्यात हे 3 रंग आहेत, पण आहेत. रेड, ब्ल्यू आणि येलो. आता आहे ना, क्रीम प्रोडक्ट कधी पण काय करायचे, थोडेसे ह्याच्यावर काढायचे आणि त्याला ऍक्टिव्ह करून घ्यायचे. लेअर दिसत नाही स्पॅच्युला दे. मेकअप स्टुडिओ छान, खूप छान आहे. क्वांटिटी पण छान आहे. ते आय थिंक 1800 का 2100 ला आहे हे, पण क्वांटिटी खूप आहे. ते मी किती ब्राईट केल्या तर जवळजवळ 30-40 ब्राईट झाल्या असतील माझ्याकडून. ओके, आता याला काय करायचंय तुम्हाला, क्रीम प्रॉडक्टला ऍक्टिव्ह करून घ्यायचंय. ऍक्टिव्ह कसं करतात, जेव्हा तुम्ही बोटाने त्याला स्मोच करतात ना, त्यावेळेस ते काय होतं, ऍक्टिव्ह होतं. म्हणजे काय, पातळ होतं. म्हणजे तुम्हाला जिथे लावायचं तिथं लेअर दिसत नाही. कुठली शेड आहे सांगा बेटा, दोन्ही पण शेड सांग. यश व्हिडिओ प्रत्येक स्टेपचा घ्या, मग आपण त्याचा मिळून एक व्हिडिओ. हे अरे आज ग्रॅक्सॉन शिकवायचं आहे, हे पकड. सॉरी. हा पर पिझ्झा कप दे, पिझ्झा कप ब्लॅक देतला आणि छोटा. ओके, ड्रॅग प्रूफ मेकअप करताना तुम्हाला ब्लेंडर यूज नाही करायचं. ड्रॅग प्रूफ मेकअप साठी असा पिझ्झा कप आहे, सर्वांना माहिती आहे पिझ्झा कप. फेसवर झालं ना, असा पिझ्झा कप येतो. तुम्हाला सगळा मेकअप ह्यानेच करायचा आहे. आता थोडस पहिल्या ते अनकम्फर्टेबल वाटत, पण नाही, एकदा तुम्हाला सवय लागली ना होतं. ओके, एक ओरिएंटल शेड आहे आणि एक पायनॅपल. ओरिएंटलच घ्या जास्त करून, तो जास्त युज होतो ओरिएंटल. ओरिएंटल दे ना त्यांच्याकडे ते. एखादा प्रोडक्ट जर समजत नाहीये तर मागून घ्या, बघा व्यवस्थित, फोटो काढा, फक्त व्यवस्थित रिटर्न द्या. असू नका, पुढू नका, बाकी काय. त्यातल्या काही मुली हा मेकअप परत बघतायत. तिसऱ्यांदा बघते तू. आता तुझा प्रॉपर व्हायला, तुझं जर ते हायड्रेशन करा, म्हणजे तू आम्हाला छान पोच देशील. चहा वगैरे काही आमच्या इथे मॉडेलची काळजी घेतली जाते. माझी पोरी पण घ्या, जिथे जिथे तुम्हाला प्रॉब्लेम वाटतो तिथे तिथे तुम्हाला
मध्ये येते. सर त्याची वायर मोठी करण्यासाठी काय करत होता? मोठी वायर त्याच्यापेक्षा तर मोठी भेटत नसेल ना. भेटते ना, तिथपर्यंत भेटते. अरे देवा. दे रे बेटा अजून थोडे प्रोडक्ट. तिकडे गेलाय का? पण इथे ना मॅडम मध्ये ठेवलं ना तर काही जणांना डायरेक्ट नाही दिसत. नाही ना, दिसेल ना. आणि ही पण वायर आहे ना, ही पण छोटी. लॅपटॉप पण इथं ठेवावं लागतो. स्पॅच्युला. इथे इथे स्पॅच्युला. पैसे काम मग त्याला 1000 रुपये वसूल झाले. थोडस इकडे बघायला आवडेल कारण नाही. प्रतिष्ठान राम म्हणजे नगरला नगरला राम आणि मला नको माहिती ऍक्ट्रेस ओके. जिथे जिथे प्रॉब्लेम आहे तिथे तिथे तुम्हाला कव्हर करायचंय आणि कधी पण लक्षात घ्यायचंय हे आणि हे मॅच झालं पाहिजे. खरा आर्टिस्ट हे आणि हे मॅचच करतो. इथं जास्त प्रोडक्ट लावत नाही. रिअल ब्रँडला पण तसं करायचं नाही. इथं दाखवलं तर इथं काय करतात? इथं पण दाखवलं तर मग इथं काय करतात? तिथं पण दाखवलं. त्यासाठी इथंच व्यवस्थित करा आणि थोडंफार वाटतं कारण इथं बेस दिल्यानंतर इथं थोडंफार होतं ना मग कॉम्बॅक नाही क्लिअर करा. एकदम प्रॉपर स्किन टोन निघला पाहिजे. प्रॉपर म्हणजे प्रॉपर. ओके. आता मी आज थोडस हायर रेंज मधलं फाउंडेशन वापरेल. तुम्ही रेग्युलर बघताच आहे पण थोडस प्रोडक्ट नॉलेज म्हणून आज मी YSLचं फाउंडेशन वापरेल. डार्क शेड दे. सगळं सगळं नाही. आता बघा तीन तीन पद्धती आहेत. करेक्शन, न्यूट्रिलाइज आणि स्किन टोन. पण हिला करेक्शन असं नाही नव्हतंच. मग मी काय करतो फक्त न्यूट्रिलाइज केलंय. स्किन टोन पेक्षा 2 ते 3 शेड डार्कर दिसतंय की नाही? थोडीशी सावली दिसते ना ती. स्किन टोन पेक्षा 2 ते 3 शेड डार्कर रंग घेतलाय डायरेक्ट. जर तिला एक्सेस प्रॉब्लेम तर मी त्या दिवशी एक हाईड करून दाखवलं होतं पिगमेंटेशन. तसं असेल तर थोडाफार प्रमाणात रेड ऑरेंज वापरायचा आहे तुम्हाला. रेड ऑरेंज जास्त वापरायचा आहे त्यात. आता आपण बघू का शेड बनाना आहे. कुठलाही प्रोडक्ट तुम्ही लिक्विड प्रोडक्ट घेताय काय करायचं आधी हलवून घ्यायचं. चहा कोण गुणात प्यायचा? चहा करकरीत करण्याच आहे. काय जायचं नाही रे बाहेर. मावशी सांग बरं चहा बनायला बोलव.
हा इकडचे निकिता तुझा आवाज जाईल काय चहावाल्याला ओके वायएसएलचं फाउंडेशन आहे थोडं कॉस्टली जातं आय थिंक 9.5 का 6.5 असं काहीतरी आहे 6.5 का 7.5 असं पण 6च्या पुढचंच फाउंडेशन आहे वायएसएल आता रिझल्ट पण तसेच हे बघा एकदा तुमचा हात बसला ना तुम्ही मीडियम फाउंडेशन वर पण रिझल्ट काढू शकता असं नाही का तुम्ही हायर रेंजचेच प्रॉडक्ट घेतले पाहिजे आणि मग तुमचे रिझल्ट येणार आहे मीडियम प्रोडक्ट वर पण तुम्ही बेस्ट रिझल्ट काढू शकता बेस्ट म्हणजे मी कधी कधी व्हिडिओ ना सर हे कट करा मी कधी कधी ना शॉपरेच्या फाउंडेशन वर पण 10,000चा मेकअप दिलाय झालं लिटरली म्हणजे हे बघा आपल्याला कधी कधी काय होतं पटकन ते प्रोडक्ट भेटत नाही आणि क्लायंटला लेट झालेला असतो मग काय करायचं पटकन फाउंडेशन एखादा जे हातात येईल ते करायचं पण बेस्ट रिझल्ट क्लायंटला काय पाहिजे असतं रिझल्ट पाहिजे असतं आपल्याकडून रिझल्ट घ्यायला पाहिजे बरोबर आहे की नाही मग तुम्ही काय पण वापरा रिझल्ट काढ तुमचा जर एकदा हात बसला तर तुम्ही मीडियम याच्यावर पण रिझल्ट काढू शकता पण हे हाय आहे ते काही नाही म्हणलं तर रिझल्ट आता हे फाउंडेशन असे हे फाउंडेशन असे ते थोड्या वेळानंतर तुमच्या स्किन मध्ये स्किनचा टोन तयार घेतात म्हणजे स्किन मध्ये ते एकदम सुपर मच होतात बरोबर म्हणजे जे हा थोडेसे मीडियम वाले जे झाले ना ते आपल्या टेक्निकवर आपण कसं करतो त्याच्यावर आहे पण हे जे फाउंडेशन आहेत ना ते काय आहेत ते लावल्यानंतर ते ऑटोमॅटिक स्किनचे मध्ये मर्ज होऊन जातात जास्त त्याला एफर्ट नाही करावा लागत कारण त्यातले कंटेंट आहेत आता ते शॉपरेल येतं 1,500ला हे आहे 7.5 8 9,500चं तर मग काहीतरी फरक असेल का नाही फरक असा आहे की त्याच्यात वापरलेले इन्ग्रेडियंट्स कार्बोहायड्रेट सिलिकॉन हे ज्या गोष्टी आहेत ना त्या जास्त प्रमाणात आता आहे ना हा एक घटक आहे मग त्याचं नाव आठवे ना बरं का मायका हा शिकलात तुम्ही मायका हा घटक आहे ना खनिज आहे पण तो ना खूप खूप म्हणजे खूप महाग आहे जर 100 रुपयाला मायका असेल ना तर हे बाकीचे आहे ना 5-10 रुपयाला असतात तुम्ही डिओर बघता डिओरची प्राइस एवढी काय त्यातला जो मायका हा कंटेंट आहे ना मायका हा घटक आहे ना तो त्याच्यात प्युअर आहे जेव्हा तुम्ही डिओरचं हायलायटर लावता ना तर स्किन ऑटोमॅटिक ग्लो करते पण तुम्ही बाकीचे जे हायलायटर लावला ना त्याचे पार्टिकल्स कसे असतात असे चमचम चमचमतात पण ते हायलायटर कसं ग्लो करतं कारण त्यात असलेले घटक सेम हेच स्किन टोन नाही हा दे बरं बोलता बोलता हा लाईट लाईट मॅम शेअर नंबर काय हा सांग ना बेटा तू आता हे बघा फाउंडेशनचा मिक्सिंग शेडची नाही सांगू शकत तर कारण शेडचं आहे ना DW1 डार्क शेड आणि लायटर शेडचा आहे LW7 LW7 फाउंडेशनलाही पांगवायचं नाही ना काकू फाउंडेशन काय आहे सेल्फ सेटिंग प्रोडक्ट आहे तुम्ही जास्त पांगवलं तर ते सुकणार आणि सुकलं तर त्याचा पॅच होणार अरे यार याला ऑप्शन नाहीये मी तुम्हाला ऑप्शन सांगत असते पण जे प्रोडक्ट आहे ना त्यांना ऑप्शन नाही ड्रॅगला हेच वापरायचं तुम्ही ड्रॅग साठी पण हे युज करू शकता फक्त याचा प्रॉब्लेम काय आहे या फाउंडेशनचा ते थोडंसं आहे ना कव्हरेज कमी भेटतं आता हिला प्रॉब्लेम नाही म्हणून मी हे वापरलं अदरवाईज मग मी ना शॅलेट वापरला असतं किंवा नार्स वापरला असतं चालणार ना मग एकदम बेस्ट फॉरेवर शॉपरेल खूप सुंदर प्रोडक्ट आहेत आणि हे
स्किन टोन काढल्यानंतर पण ती थोडी जर सावळी दिसत असेल तर कशात कव्हर करायचं स्किन टोन पण झाला आहे. हायलाइटने त्याला कव्हर करायचं. आता काय झालंय मुलींना माहितीये का, मेकअप इंडस्ट्रीमध्ये एवढं ग्लॅम निघालंय ना. ग्लॅम म्हणजे ना मॉडेल त्यांचे जे लुक बघितले ना आपल्याला असं वाटतं अरे आपल्याला येत नाहीये, आपल्याला येतं. आपल्याकडे मॉडेल कशा नाही, आपल्याकडे मॉडेल कशा नाही. मेकअप करतो आपण, तो पण मेकअप कॅरी करणारी पण तशीच पाहिजे. बरोबर आहे की नाही. आपण एखादा लुक बघतो आणि लगेच त्यांच्याकडे जातो, काही नसतं. तेच आहे सगळीकडे. फक्त प्रोडक्ट डिफरंट आहेत. प्रोडक्ट आता मी ना थोडी बडबड कमी करते आणि ब्लेंड करून या. शूट होतं का तुला बिलकुल आवडेल. नवरी झाली. बॅकप्रूफ मेकअपला फार कमी प्रोडक्ट लागतात बरं का मुलींवर. मध्ये येत्या. मी आता याच्यातच तुम्हाला एक रिव्हर्स टेक्निक समजून सांगते. जर तुम्ही बेस केलाय पण तुम्हाला मेकअप काळपट दिसतोय तर मग काय करायचं. आता ते आपल्याला खालचा लुक असा भारी डिझाईन केला होता ना, सगळं असं प्रॉपर. आता तो केव्हा होईल. उद्या 19 तारखेला. अरे मला ना एक सेलिब्रिटी शूट आले पुण्याला, तिकडे जायचंय. 18 तारखेला शूट आहे ना, मग 19 तारखेला ते किंवा हे मला ना. हे बघा मला काय वाटतंय बरं का, आता मी स्किन टोन काढलाय पण मला असं वाटतंय की तिचे अंडर आय सर्कल मला अजून थोडेसे ब्लॅक दिसत आहेत. अशा वेळेस काय करायचं, तुम्हाला रिव्हर्स टेक्निक वापरायची आहे. रिव्हर्स टेक्निक म्हणजे काय, जर तुम्ही आधी जे करेक्शन केलं होतं बघा ते परत तिथपासून करायचं. ते बरं किंवा लिक्विड प्रोडक्ट दे का, लिक्विड हायलायटर आपलं हे करेक्शन करेक्टर. हा दे 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 काय प्रॉब्लेम. हे बघा हे फॉरएव्हर 52 चं आहे. बघू संपलाय. ये खत्म हो गया इसको पिक कर. हे बेस्ट प्रोडक्ट आहे का करेक्शनचं, कुणाकडे आहे आपली व्हॅनिटी सगळ्यांकडे. तुमच्याकडे पण आहे ना, भारी की नाही. मला आवडतो.
दे दे हे पण संपलंय हा दे टू पेज चार कंगंतीच आहे बघ आता ते कुठे ठेवलेलं दोन बघ तीन आहेत दाखवत नाहीये तू पेज कसं काय फाउंडेशन मध्ये बघ काय करायचं आपल्याला शार्पन शेड त्याच्यावर अप्लाय करायचं तू पेजचं कन्सिलर नाही चेक कर बरं गेला खूप काय खबर होती ग शेवटी मला थोडस हे करायचंय मी आज काय नवीन शिकला त्याच्यासाठी आहे ना तुम्हाला पहिल्यापासून लक्ष द्या मला सांगायला किंवा आज काय नवीन प्रत्येक दिवशी आहे ना तुम्ही स्वतःला प्रश्न विचारायचा 3 दिवस आज मी काय नवीन शिकले तर तुमचा क्लास सांगता क्या त्यासाठी लक्ष द्या वेगवेगळ्या टेक्निक शिका ओके आता बघा आता एकदम आता मी काय करणार याच्यावर परत स्किन टोन नाही टाकत बसणार आता मी काय करणार डायरेक्ट हायलाइट करणार हायलाइट करताना डायरेक्ट डोळ्यांखाली नाही लावायची हा थोडं थोडं करून दाखवतात ब्रॅक प्रूफ आहे सगळीकडे लावायचं नाही थोडं लावून ब्लेंड करायचं चुकला तर मग पॅच करतो हा हे आता लाईट न्यूट्रल आणि कंपनी आपली फेस सॉरी कार्डची जेवढी प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणातच लावा बचबच लावू नका परत लावता येतं पण मग परत त्याच्यावर याला परत कमी करण्यासाठी परत लेअर करा परत हे करा थोडं थोडं लावा काही प्रॉब्लेम बघा तुम्हाला फेसचं स्ट्रक्चर पण लगेच वेगळं दिसेल हायलाइट केल्यानंतर आपण रोज वेगवेगळे प्रोडक्ट बघूयात म्हणजे तुम्हाला प्रोडक्ट नॉलेज सांगेल
मी मध्ये नाही ना एक मुलींनो आता तुम्हाला ब्लशची एक गंमत दाखवते बरं का मी. तुम्हाला जर फेस शार्प दाखवायचंय आणि चबी चीक्स दाखवायचे तर काय करायचं? बेस आहे ना पावडर लॉक पर्यंत असा फास्ट होतो आणि तिथून पुढं लिपस्टिकला आणि आय शॅडोला थोडं क्रिएटिव्हिटी असते ना. ब्लशची एक गंमत दाखवते बघू. ब्लशच्या टेक्निक नुसार आता ब्लशला आणि कॉन्टोरला तुम्हाला पफ चेंज करायचा. आता ज्यांचा फेस आहे ना खूप चबी आहे त्यांना ह्या टेक्निकला ब्लश लावायचा. ब्लश लावताना नेहमी मागून पुढे लावायचा. इथनं स्टार्ट इकडे नाही करायचं, पूर्ण करायचं मागून पुढे. एक्सेस प्रोडक्ट काढून घ्यायचा. स्माइल क्लायंटला स्माइल द्यायला लावायची. तुम्ही जर ह्या अँगलने ब्लश लावला तुम्ही सांगा आता काय फरक पडेल दिसतो नाही. यश दादा व्हिडिओ घेशील ना यश. स्माइल फेस मध्ये काय फरक दिसतो? पुढे बघ दीदी स्माइल. हा इकडचा फेस कसा दिसतो तुम्हाला? इकडची साईड दिसते स्ट्रेट बघ स्ट्रेट. हा इकडचा भाग आहे ना तुम्हाला असा असं बरोबर असा गोल दिसतो. चबी चीक्स दिसताय. पण इकडचा भाग कसा दिसतोय? आत गेल्यासारखं वाटतं बघ. दिसतंय की नाही? ह्या टेक्निकने ब्लश लावायचं. ज्यांचा फेस राऊंड आहे त्यांना इकडच्या साईडने लावायची आहे, गालावर यायचं नाहीये. त्यांना कसं लावायचंय? इकडचं लावायचंय जेणेकरून तुमचा गाल आत दिसतील. आणि त्यांना हे नसतं ना त्यांच्यासाठी तुम्ही ही टेक्निक वापरा म्हणजे जेणेकरून तुमचे फेस काय दिसतील